नमस्कार मंडळी, सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आम्ही आलो होतो बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन ह्या ठिकाणी. राक्षसभुवन हे शनीचे शक्तिपीठ मानले जाते आणि हे ठिकाण बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आहे. आणि राक्षसभुवन हे जे ठिकाण आहे हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. तसेच शनीचे 3.5 पीठ असेही ह्याला मानले जाते. आणि 3.5 पीठापैकी राक्षसभुवन हे एक अर्धपीठ असं मानलं जाते. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पूजा म्हणजेच कोणाला 7.5 असेल तर 7.5, नारायण नागबळी किंवा अभिषेक वगैरे कोणी सांगितलेला असेल गुरुजीने तर तो आपण ह्या ठिकाणी करू शकतो. मंदिराचा परिसर जो आहे तो अतिशय मोठा आहे आणि इथे राहण्यासाठी रूम वगैरे पण आहेत. त्याच्यामुळे कोणी मुक्कामी जाणार असेल तर मुक्कामी तिथं तुम्ही जाऊ शकता. आणि मंदिराच्या बाजूलाच गोदावरी नदीचे पात्र आहे आणि हे जे पात्र आहे ते इतके अतिशय सुंदर असे आहेत. आता पण मी मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात जात आहे आणि इथे जे साहित्य ठेवलेले असतं इथून आपण पूजेसाठी लागणारं तेल, देवाला तेल अर्पण करायचं असतं ते तेल घेऊ शकतो. हार, फूल, प्रसाद इथं सगळं मिळतं. आणि इकडे अशा पद्धतीने रूम अवेलेबल आहेत. तर तुम्ही मुक्कामीही जाऊ शकता. परिसर खूप मोठा आहे. मावशींना खूप छान वाटत होतं, त्यांचा व्हिडिओ निघत होता तर. आणि मंदिराच्या बाजूलाच इथे मंदेश्वर मंदिर आहे जिथे महादेवाची पिंड आहे. तुम्ही बघू शकता महादेवाची पिंड दिसते. मंदेश्वर मंदिर आहे हे. आणि ह्याच्या पुढेच नवग्रहही आहेत. आणि आपण जे मुख्य मंदिरात जाणार आहोत म्हणजे शनी मंदिरात, ते इथून आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये जाण्याच्या आधी, मुख्य मंदिरात जाण्याच्या आधी काय करायचं आहे, नदीपात्रामध्ये खूप जण, गोदावरी नदीपात्रामध्ये बरेच जण आंघोळ करतात आणि हातपाय वगैरे धुवून मंदिरामध्ये प्रवेश करतात. ज्यांना अभिषेक करायचा आहे, पूजा करायची आहे, प्रथम त्याआधी आपली शुद्धी करून मंदिरामध्ये येतल्या जाते. त्याचप्रमाणे आम्हीही हातपाय वगैरे धुवून घेतले आणि दर्शनासाठी निघालो होतो. दर्शनामध्ये आम्ही पण देवासाठी तेल, पूजा साहित्य वगैरे घेतलेले होते, ते देवाला अर्पण करायचे होते. अशा पद्धतीने मंदिरामध्ये प्रथम पाय वगैरे धुवून यायचं असते. आणि जे अभिषेक करणार आहेत, ते पूजा करणार आहेत, ते पूर्ण अंघोळ वगैरे, इथे लेदरच्या कुठल्याही गोष्टी वापरल्या जात नाही. जसे की कमरेचा बेल्ट असो, पर्स असो, हे मंदिरामध्ये नेणे टाळावे. दर्शन वगैरे घेतले आम्ही तिथे. अभिषेक तर नव्हता आमचा, जस्ट पूजा वगैरे केली आहे. आणि देवाला तेल अर्पण, शनी देवाला तेल अर्पण करावे असं असते. तर अशा पद्धतीने इथे देवाच्या मूर्ती आहेत. आणि हा जो इथे दिलेला आहे स्टीलचा, तर त्यामध्ये तेल टाकल्या जाते आणि ते तेल बरोबर देवाच्या माथ्यावरती पडल्या जाते. अशा पद्धतीने आम्ही मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतले. तर मला वाटते की तुम्हीही नक्कीच ह्या शनी मंदिराला एकदा भेट द्यावी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जे नवीन चॅनलवर आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा आहे तो नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.